नमस्कार. हे तुरीच्या झाडाचे शेत आहे. तुम्ही ही तुरीची झाडं पहा. ज्या आपण तूर डाळ खातो, ती याच तुरीपासून बनवली जाते. आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्यांची आमटी. तर ही ओले तुरीचे दाणे आपल्याला सोलून घेतलेले आहे. आणि आता आपण मसाले पहा काय घेतलेत. आपण कांदा चिरून घेतला आहे, खोबरं घेतलं आहे, 2-3 लाल मिरच्या, सोललेले दाणे, थोडंसं जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर. त्यात आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मसाले. तर मी पॅनवरती तेल टाकले आहे आणि आता आपण खोबरे भाजून घेऊया. तर लालसर खोबरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि खोबरे भाजून झाले की ते काढून आपल्याला यावर कांदा घालून घ्यायचा आहे. तर आता मी कांदा तेलावर घालून घेतला आहे. तर तो आपण चांगला लालसर असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे वाटण करायचे आहे. त्या कांद्यावर आपण ज्या 4-5 लाल मिरच्या घेतल्या होत्या त्याही घालून घेतल्या आहे आणि थोडंसं जिरं घेतलेलं होतं तेही आपण त्यामध्ये घातलं आहे. आता हे सर्व भाजून आपलं झालेलं आहे. आपण ते थंड करायला ठेवूया आणि हे तुरीचे दाणेही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. असे आता आपण हे दाणे थोडेसे भाजून घेऊया. भाजले की हे आपल्याला असे थोडे जाडसर वाटून घ्यायचे आहे. याची छान आपण ओल्या दाण्यांची आमटी बनवणार आहोत आज. खूप टेस्टी लागते ही आमटी. आमटीसोबत बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी छान लागते. तर आता आपण हे वाटून घेऊया. थंड झालेलं आहे. तर खोबरं, 4-5 लाल सुक्या मिरच्या, जिरी आणि कोथिंबीर आणि कांदा याचं आपण छान बारीक वाटण करून घेतलंय आणि आता आपण तूर जाडसर अशी वाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता वाटण एकदम जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. याचीच आपल्याला आज आमटी बनवायची आहे. आपण आलं आणि लसूण असा टेचून घेतलेला आहे खलबत्त्याने. तर आता आपल्याला हा फोडणीसाठी वापरायचा आहे म्हणून मी असा जाडसर तो टेचून घेतलेला आहे. आता आपण गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घ्या 2 चमचे आणि आता आपण आमटीची फोडणी करण्यासाठी पहिलं थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे आणि यावर घालायचं आहे आलं आणि लसूणचं ते वाटण आणि फोडणीला आपण घातलेला आहे कढीपत्ता. यावर आपण घालणार आहोत मसाले. तर आपण 1 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा आपण लाल मिरची आणि 1 चमचा आपण लाल तिखट असं मसाले घालून घेतले आहे आणि 1 चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे. तर आता हे चांगले मस्त तेलावरती आपल्याला परतून द्यायचे म्हणजे छान कालवणाला कलर येतो आणि यावर आपण जे कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते एकदम बारीक वाटायचं आहे. ते वाटण आपण घालून घ्यायचं आहे आणि छान त्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मस्त. पाहू शकता किती छान आपलं ते रंग त्याचा दिसत आहे आणि यावर आपण हे जाडसर वाटून घेतलेल्या तुरीच्या दाण्यांचं वाटण घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान आता आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यात आपण हे हलवून सर्व एकत्र करूया. छान सर्व आपले हलून झाले की त्यानंतरच आपण त्यावर पाणी घालून घेणार आहोत. आधी व्यवस्थित आपण ते हलवून घेतले आहे आणि यावर आता आपण पाणी घालणार आहोत. मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे. आपण अजून यामध्ये शिजायला पाणी लागणार आहे पण हे आधी व्यवस्थित मी हलवून घेते. त्यानंतर वरून आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी आपल्याला घालायचं आहे आणि ह्या तुरीचे दाणे याच्यामध्ये छान आपल्याला शिजून घ्यायचे आहेत. आता पाणी घालून घेत आहे मी अजून त्यावरती. छान आपल्याला ही रश्श्याची भाजी बनवायची आहे.
आपण भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत ही भाकरी खाऊ शकतो. हे मी वरून थोडंसं किसून सुक्कं खोबरं घातलेलं आहे. याने कोणत्याही भाजीला छान तरी येते आणि एक चांगला खोबऱ्याचा वासही लागतो. तर आता आपण छान हे उकळून घेऊ. आता मी याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि चांगलं उकळून आपल्याला हे शिजून द्यायचं आहे. मी आता एकदा चेक करून पाहते आपले दाणे चांगले शिजले आहेत का आणि मग त्यानंतरच आपण ते अजून किती वेळ शिजवायचे ते आपण ठरवू शकतो. पाहू शकता अशी मस्त कलर आलेला आहे आता शिजून. छान उकळी आपली चालू आहे. मस्त आमटीचा सुगंध येत आहे. आता आपण यावर मीठ घालून घेतलेलं आहे. तर अजून आपल्याला उकळून द्यायचं आहे भाजी. दाणे पूर्ण शिजल्याशिवाय आपल्याला आता आपण चेक करून घेऊया दाणे शिजलेत की नाही. कारण दाणे पूर्ण शिजल्याशिवाय भाजीला असा त्याचा अर्क उतरत नाही. हे पहा थोडंसं अजून मला कच्चं वाटतंय. आपण अजून 1-2 मिनटं शिजून देऊया आणि छान याच्यावर हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता आपली मस्त आमटी रेडी झालेली आहे. आता आपण आमटीसोबत खाण्यासाठी मी आता थंडीचे दिवस आहे म्हणून बाजरीचं भाकरी करणार आहे. ऋतूनुसार आपण आहारही बदलला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये आपण ज्वारीची भाकरी खातो, तर थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी ही गरम असते, म्हणून बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे. आता मला एक भाकरी करायची आहे, तर मी आता पीठ कसं मळत आहे तेही तुम्ही पाहून घ्या. पीठ आपल्याला छान मळून घेतले की भाकरी आपली चांगली होते. आता थोडासा उंडा मोठा होईल म्हणून मी पीठ बाजूला काढून ठेवले आहे आणि मला जेवढे एका भाकरीसाठी पीठ हवं आहे तेवढे घेऊन मी भाकरी खाली ताटावरती आधी पीठ टाकून घ्यायचे, त्यानंतर उंडा टाकून अशी भाकरी थापून घ्यायची आहे. आपल्याला गोल गोल व्यवस्थित छान थापून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. तवा फास्ट गॅसवरती ठेवून तापवायचा आहे, तरच तुमची भाकरी चांगली भाजली जाईल. आता आपली भाकरी पूर्णपणे भाजून झाली आहे आणि आता ती तव्यावर अशी टाकून घेतलेली आहे. आता ह्या पिठाच्या साईडने आपल्याला सगळीकडून व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपली खालची बाजू थोडीशी भाजली जाते आणि आता ही पाणी लावलेली जी बाजू आहे ती आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. तर आपण थोडीशी तिला भाजून देऊ आणि खाली जे पीठ शिल्लक राहिले आहे त्याची मी छोटीशी दुसरी भाकरी करून घेत आहे. तर आता भाकरी पहिली आपण एकदा पलटी मारून घेऊया आणि ही पाहू शकता तुम्ही छान आपली भाकरी भाजली आहे आणि मस्त ती पटकन पलटीही झाली आहे. आता ही दुसरी भाकरी मी तुम्हाला थापून दाखवत आहे. थोडेसे पीठ राहिले होते, ती आता थोडीशी लहान बनेल. मला एकच टाकायची होती, पण थोडंसं पीठ जास्त झाल्यामुळे ही तुम्हाला मी छोटी भाकरी करून दाखवली. आता आपली दुसरी भाकरी थापून झालेली आहे आणि ही बघा खालची साईड छान भाजून होत आहे आता आपली. आता ही अशीच तव्यावर पलटी करून आपण भाजून घेऊया आणि आपली भाकरी अशी रेडी झालेली आहे मस्त. आणि खालची भाकरी आता आपण अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत. आपली भाकरी ही भाजून रेडी आहे. तर आता माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि
हे ताट आता मस्त आपण एन्जॉय करूया.